पहिल्या विकेटचं पतन होतं. बॅटर ओमकार OUT आउट. ओमकारने फटका जरूर मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही किंवा कुठेतरी ताकदीचा वापर थोडासा कमी जाणवला. कारण सकाळचं सत्र आहे, गारठा आहे वातावरणामुळे, त्यामुळे थोडासा चेंडू एलिव्हेशन कमी मिळालं आणि हितेशने तिथे एक अप्रतिम झेल आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने आपण अगदी समालोचन कक्षाच्या समोर हितेशला आपण पाहतोय. जर्सी नंबर 0810. मला वाटतं लकी नंबर असावा हितेशचा हा. गुड फिल्डिंग. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. पहिल्या तिसऱ्या क्रमांकावर जय येतोय. जाधव. ओहो, वेगवान चेंडू, वेगवान, जबरदस्त वेग दिला या बॉलला. कौतुक करावं लागेल इथे प्रणय. गुड बॉलिंग. आतापर्यंत चांगलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो प्रणयला. पहिलं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची मुभा जरूर असते, मात्र पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवलंय. गोलंदाज प्रणव पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये आणि हितेश पुढे सरकलाय. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर आहे. ओहो, थोडासा दूर होता आणि जर आपण हितेशला पाहिलं तर जवळजवळ 18 ते 19 पावलांचा रनअप कापला त्याने, मात्र चेंडू गॅदर करू शकला नाहीये. दुर्दैव असेल, मात्र फलंदाजासाठी संधी असेल. झेल सुटलाय आणि 2 धावा देखील इथे सहजरित्या कंप्लीट केल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड 3 चेंडू नंतर पुढे सरकलाय. धावसंख्या 3. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. आता मात्र नवापाडा संघाच्या या फलंदाजांना एक चांगली साझेदारी पार्टनरशिप करणं खूप गरजेचं असेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे या स्पर्धेमध्ये. ओहो, लो फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र वेगाने पुढे सरकलाय. इथेच प्रयत्न करेल, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. बॉन्डलाईनच्या बाहेर येतो हा महत्वपूर्ण चौकार. फलंदाज ओमकार लवकर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जय आला. जयने जबाबदारी स्वीकारली. 3 चेंडूंचा सामना केला. 300च्या स्ट्राईक रेटने, माफ करा, 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी देखील 7 धावा कुठल्यात. म्हणजे विकेट गेला त्याचा दडपण नाहीये या फलंदाजावर. जय मात्र आता बॅटचा पेस ओपन केलाय. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. 7 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल केला जातोय. आपण पाहिलं तर लॉंग ऑफला बरोबर वायडिश इथे ओमला तिथे तैनात केले गेले आणि सिली मिडॉनला आपण पाहतोय एक खेळाडू तैनात आहे. यावेळी मात्र शरीराचा वेध घेणारा यष्टिरक्षक बीट होतोय, मात्र शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू वेगाने पुढे सरकलाय आणि चेंडू इथे अडवला गेलाय, थांबवला गेलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 7. धन्यवाद सचिन साऊंड आणि माऊली साऊंड आणि सचिन पांचाळ ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. पहिल्या पॉवर प्लेचं षटक इथे संपन्न झालाय. आता मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज कैलास सज्ज होईल.
थोडासा वॉर्मअप देखील करताना आपण कैलाशला पाहतोय. जर्सी नंबर 52 52 क्रमांकाची जर्सी परिधान करून हा गोलंदाज यावेळी मोकाशी पाडाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात गोलंदाजी मार्कवर येतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र 3 खेळाडू सीमारेषेच्या लगत आपण पाहतोय. नवीन ओव्हरचा पहिला बॉल कैलास समोर फलंदाज आहे. हो अगदी टायमिंग, ताकद आणि नजाकत सर्व काही या शॉटवर पाहायला मिळालंय. येतो हा दणदणीत SIX6. अभिषेक जवळ पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू नॉन स्ट्राईकला थांबला. आता मात्र षटकाराने आगास केलाय. मी थांबणार नाहीये. फ्रंट फुटचा वापर पुन्हा एकदा वन्स अगेन लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा येतोय लागोपाठचा दुसरा षटकार. सातत्याने ज्यांची आपण पाहिली असे जतीन भोयाल यांचं आगमन होतंय. त्यांचं देखील सुस्वागतम. आता मात्र अभिषेक चौधरी संघनायकीची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 षटकार उंच आणि तितकेच लांब देखील पाहायला मिळालेत. आता मात्र गोलंदाजाला इथे पाहायचं राईट आर्म राऊंड गोलंदाजी करण्यात भाग पाडले. पुन्हा एकदा आता उंच तर गेलाय मात्र शॉट ओहो मिड ऑफचा खेळाडूने चूक केली नाहीये आणि तिथे खेळाडू सज्ज होता विनोद. स्वतः संघनायक, एका संघनायकाने दुसऱ्या संघनायकाचा झेल टिपलाय. म्हणजे पहिली बारी तुमची आणि दुसरी आमची. कारण 2 षटकारानंतरचं प्रत्युत्तर दिलंय यावेळी विनोद एंदारकरने. बॅटर आउट. डॉट चेंडू खेळून संपण्यापेक्षा मोठे फटके खेळून संपलेलं बरं, हे जणू काही दाखवले संघनायक अभिषेक चौधरीने. चेंडूंचा सामना केला 4 आणि तब्बल धावा कुठल्या 13. म्हणजे जवळजवळ 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने स्वतःची संघनायकीची भूमिका साकारली. मात्र अजून खेळपट्टीवर टिकून ठेवण्याचं आवश्यकता जरूर होती. मात्र अभिषेकचा झेल संघनायक विनोद एंदारकरने टिपलाय. म्हणजे दोन्ही संघनायक एकमेकावर हवी होताना दिसतायत. तर पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार जरूर पाहायला मिळाले. मात्र तदनंतर इथे पुढच्या चेंडूवर मात्र लगेच बाद करण्यात यश आलेलं आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय लारा. पुढचा बॉल यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता.
डावखुऱ्याचा फलंदाज लारा दोन्ही स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 21-21. पुढचा बॉल यावेळी मात्र जबरदस्त बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघून गेलाय. येतो हा डॉट बॉल. चेंडूला वेग देण्याची क्षमता देखील आपण पाहतोय यावेळी. कैलास पुन्हा एकदा सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूने. समोर बॅटर डावखुऱ्या त्याचा लारा. लो फुल टॉस यावेळी भिडकावून दिलाय छोटा खेळाडू. ओहो अप्रतिम जबरदस्त क्षेत्ररक्षण, नेत्रदीपक क्षेत्ररक्षण. यावेळी आपण जर पाहिला तर किती वेगाने बॉल होता आणि तितक्याच वेगाने चेंडूवर पुढे सरकले आणि आपल्या संघासाठी मात्र 2 धावा जरूर इथे सुरक्षित केल्या गेल्यात. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे अविनाश सज्ज होते, त्याचं कौतुक करावं लागेल. आता ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड खूप उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच ह्या खेळपट्टीवर अविनाशने दाखवले. इथे 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 2 विकेट जरूर गमावलेत. ओपनर जोडी आपण डगआउट मध्ये आलेली आहे. अभिषेक ने 13 धावांचं योगदान दिले. ओमकार मात्र निराश होऊन जड पावलाने माघारी परतला आणि गोलंदाजाचा विचार केला तर प्रणयने पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या. त्यांनी 1 विकेट देखील आपल्या संघासाठी मिळवली आणि कैलास त्यांनी पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 2 बॉलवर 2 षटकार जरूर खर्च केले आणि तदनंतर त्यांनी देखील कमबॅक केलं आणि संघनायक अभिषेकला बाद करण्यात यश मिळालं आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय सीमारेषेचे संरक्षण करण्यासाठी सज्ज होत आहेत. आता मात्र धावांसाठी इथे पाहायचे धावपळ आणि संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. प्रणय इंदारकर पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जाते. आपण पाहिलं तर मिड विकेटला थोडासा वाईडिश इथे फील्ड केला गेलाय. आपण मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध आपण एक खेळाडू सज्ज पाहतोय. शॉट फाईन लेग 30 सर्कलच्या आत. हो काय घडलं पहा. झेल सुटतोय. कॅचेस इन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे सूत्र आहे क्रिकेटमध्ये. मात्र ज्या ज्या वेळी क्रिकेटमध्ये झेल सुटल्यात त्या त्या वेळी त्या खेळाडूने विक्रमच केलेला आहे. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. मात्र तो इतिहास इथे फॉलो केला जाईल का? बॅटर पाहिला तर जयच्या माध्यमातून. जय पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राइक एंडला. यावेळी मात्र इथे लॉंग ऑफला खेळाडू तिथे सज्ज आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतली उसळी आणि जातोय खेळाडूच्या डोक्यावरून. बॉलच्या बाहेर येतोय चौकार. महत्वपूर्ण चौकार येतो. धावसंख्येला आकार येतोय. स्कोरबोर्डवर 27. हो जबरदस्त फटका आणि हा पाहायचंय या स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंचांच्या मध्ये आपण पाहतोय इथे कुठेतरी संवाद झालेला आहे आणि पाहिले पंचांनी एक्झॅक्टली बॉल कुठे डिलिव्हर झालाय, पॅडवर की बॅटवर, आणि तेच चर्चा करतील स्क्वेअर लेगलांनी. पाहिले जरूर बरोबर आणि डिसिजन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल आणि हा चौकार जरूर आलाय आणि डिसिजन असेल डेड बॉल.
थांबा जरा. आपण असोसिएशनशी संपर्क साधलेला आहे, त्यामुळे जो डिसिजन पंचांनी दिला होता, एका बदल आउट झाला त्यानंतर चौकार, मात्र तो डेड बॉल घोषित केला गेलाय, त्यामुळे ह्या बॉलवर काहीच नसेल. मात्र धावसंख्या 24 होत्या. यावेळी मात्र पायाचा चेंडू हवे आहे, मिस टाइम आहे, दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. मात्र लॉंग ऑफचा खेळाडू पहा किती वेगाने पुढे सरकला होता. विनोद स्वतः संघनायक चेंडू उचलतील तोपर्यंत सिंगलच नव्हे नव्हे तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 29 धावा. 29. पुढचा बॉल. ओहो, इथे पाहायचंय जबरदस्त परफेक्ट. ओ गुट्टीने मात्र इथे चुकतोय आणि पॅटकटच्या माध्यमातून एक धाव स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या 30. चांगली सुरुवात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आतापर्यंत 10च्या स्ट्राईक रेटने प्रति ओव्हर धावा स्कोरबोर्डवर इथे एकवटल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल लारा. डेड बॉल असेल आणि 4 चेंडू फेकले गेले. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 30. पहिल्या 2 षटकामध्ये आपण 23 धावा पाहिल्या. या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत, 7 धावा आल्यात. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज लारा. गोलंदाजी मार्कवर पण आहे, पुन्हा एकदा सज्ज होईल. जस्ट क्रमांक 1 राईटम राऊंड गोलंदाजी या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू तिथे सज्ज. अविनाश आहेत, मला वाटतं अविनाश आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण, जबरदस्त चित्ताच्या वेगाने चेंडूवर सरकतोय आणि ह्या बॉलवर मिळेल ती सिंगल. 31 धावा. 31. आतापर्यंत तिसऱ्या षटकातला अंतिम शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 31 आणि स्ट्राईक एंडला फलंदाज जय. जयच्या बॅट मध्ये आपण पाहिलं 2 चौकार जरूर पाहायला मिळाले, 2 डबल, 1 सिंगल, अशा 13 धावांवर वैयक्तिक खेळतोय.
संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी चेंजेस आणला जातोय. आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, आपण डीप लेग खेळाडू पाहतोय, बरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक वाईडिश आणि एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ देखील एक्स्ट्रा कार्ड. हो, यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने स्वतः संघनायक चेंडू समोर येत आहेत, चेंडू उचलतात, फेकी करतील तोपर्यंत सिंगल सहजरित्या इथे कंप्लीट केली गेली आणि 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर जवळजवळ 10.8 च्या सरासरीने 32 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे 11 नवापाडा संघ. जरूर गमावलेत. आता मात्र नवीन ओव्हरचा पहिला बॉल, हितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. यावेळी पंचांच्या डाव्या बाजूने तर स्ट्राईक एंडला असेल जय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिले तर शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतोय, पॉइंट गली क्षेत्रामध्ये खेळाडू आहे आणि कव्हर क्षेत्रामध्ये देखील आपण डीपला 30 सर्कलच्या आतमध्ये आणि डीपला आपण जर पाहिलं तर थोडासा पॉइंट डीपला आपण एक खेळाडू पाहतोय आणि एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग यष्टिरक्षक गोलंदाज. यावेळी मात्र बॅटची आतली कडा इथे लागून चेंडू यष्टिरक्षक बीट होतात. शॉर्ट फाईन लेग थर्डमॅनचे दोन्ही खेळाडू चेंडू समोर येत आहेत. सिंगल इथे मात्र लगेच पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 33, 3-3, 3-3, लॉस ऑफ 2 विकेट. चांगली स्पर्धा आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. आई गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा आयोजित 2 दिवसीय स्पर्धा. आज स्पर्धेचा 2 दिवसाचा हा कालावधी आणि पहिल्या दिवसामध्ये कौसा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. तर आजच्या दिवसामध्ये 8 संघ जरूर एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट करतील. मात्र पहिली लढत आपण पाहतोय मोकाशीपाडा विपक्ष नवापाडा. मोकाशीपाड्याने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि नवापाडाचे हे फलंदाज खेळपट्टीवर फलंदाजीसाठी सज्ज झाला. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर 4थ्या क्रमांकावर हितेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातं. 4 खेळाडू डीपला आपण पाहायला मिळतो. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर खूप उचली घेतली, गरज होती का? हो, काय घडलं पहा. यष्टिरक्षकाचं लक्ष नव्हतं इथे. पाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव अवांतर स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला लाराच्या माध्यमातून आणि जय आता मात्र स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. पुढचा सामना असेल देसाई मोरेश्वर विपक्ष खारडी. आई गावदेवी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. पुढचा बॉल, यावेळी गोलंदाज सज्ज होते पंचांच्या डाव्या बाजूने समोरचे असेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विनोद तिथे चूक करतायत. सिंगल तर कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होतीये. थोडासा स्टार्ट घेतला नाहीये विनोद, संघनायक होते, झेल सुटला, थोडा स्वतःवर नाराज आहे. तर हा झेल टिपणं खूप गरजेचं आहे कारण जय पूर्णपणे फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि तो धावसंख्येला आकार देखील देतोय. त्या अनुषंगाने विनोद थोडासा जरूर नाराज आहे. पुढचा बॉल, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम आहे. सचिन पुढे सरकलाय मात्र त्याच्या वाक्याच्या बाहेर. आता चेंडू अडवण्यात यश मिळतंय, सिंगल नाही तर इथे डबल कन्वर्ट केली गेली. या 2 धावा स्कोरबोर्डवर ऍड होतील, धावसंख्येला वेग येतोय.
38. सुरुवात चांगली, सिंगल डबलने देखील धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. डॉट चेंडू खेळण्यापेक्षा सिंगल डबल ही देखील महत्वाची ठरली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा सजोल स्ट्राइक एंडला असेल जय. यावेळी मोठा फटका. आता मात्र विनोद पाहायचे नाही, मिस टाइम करून घेतलाय हा झेल. मात्र 2 धावा तर कंप्लीट होत आहेत. विनोदचं लक्ष नव्हतं मला वाटतं. काय चाललंय एका बाजूला. आत्महत्या काय असते ना क्रिकेटमध्ये तीही असते. नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू उभा आहे आणि स्ट्रायकिंगचा खेळाडू जय सरळ धावत आला, ह्याला म्हणतात आत्महत्या क्रिकेटमध्ये. ह्याचं कारण देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण न्यू बॅटर हा यश चौधरी, त्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. तो मोठे फटके खेळण्यात मध्ये माहीर आहे. या अनुषंगाने नवीन खेळाडू मैदानात येणे गरजेचं आहे. कारण मोठे फटके जरूर आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल डबलने धावसंख्या हलती ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने जवळ मला वाटतं की जयने स्वतःला गमावून बसला. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय यश चौधरी. पाहायचं स्ट्राइक मैदानात तर आणलाय, मात्र परफॉर्मन्स देईल का प्रश्नचिन्ह आहे. पुढचा बॉल. ओहो, इथे मात्र पाहायचा वेगवान चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. येतो हा डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे 11 नवापाडा या संघाने 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा कुठल्यात त्या 10च्या सरासरीने 40 धावा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच सज्ज राहायचं. खार्डी संघ इथे आलेला आहे आणि देसाई मोरेश्वर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या षटकानंतर लगेच नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टननी आयोजकांशी देखील संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आपण 8 संघांना पाहणार आहोत. एका बाजूला मोकाशीपाडा आणि नवापाडा ही पहिली लढत मैदानामध्ये सुरू आहे. दुसरा सामना देसाई मोरेश्वर विपक्ष खार्डी. तिसरा सामना सोनारपाडा जुनी डोंबिवली आणि पहिल्या फेरीतील अंतिम लढत चौथा सामना असेल खोणी ए विपक्ष आयरे. असे 8 संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील. तर कालच्या दिवसाचा विचार केला तर कौसा संघाने 7 संघ गारद झाले आणि कौसा संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. हे या लॉट्सचे समीकरण आपण पाहिलं. आता वळूया नक्कीच शेवटचं स्लॉगवरचं षटक. स्वतः संघनायक विनोद इंदारकर चेंडू आपल्या हातामध्ये घेतात. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कुटणार आहात तेवढं विपक्ष संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 40. नवीनचा पहिलाच बॉल. यावेळी मात्र उंच तर जरूर खेळलाय, मात्र लांबी मिळेल का नाही. आणि तिथे खेळाडू येतो जेल खाली. हितेश इंदारकर कोणती चूक करत नाही. बॅटर लारा OUT आउट. एकवटल्या जातील हे देखील नवापाडा संघासाठी महत्वाचं असेल. पहिलाच बॉल. यावरी मात्र आउटफील्ड फास्ट आहे. डीप स्क्वेअर लेग मात्र क्लिअर केली जाते आणि येतो हा महत्वपूर्ण धावसंख्येला आकार देणारा चौकार.
एका विकेटचं पतन. बॅटर बंटी ओ यू टी आउट. लागेल. संघ अडचणीत जरूर आहे, अडचणीत म्हणता येणार नाहीये, कारण 44 धावांचे देखील फाईट करू शकतो हा नवापाडा संघ. मात्र आता पाहायचं 3 चेंडूंचा सामना शेष आहे पहिल्या सत्रातला. यावेळी मात्र पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, शॉट स्क्वेअर लेगला 30 सर्कलच्या आतमध्ये हा बॉल उचलला जाईल, तोपर्यंत सहजरित्या सिंगल इथे कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने 45 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फाईट इथे जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला धावा रोखण्यासाठीचा संघर्ष, तो दुसऱ्या बाजूला धावा कुटण्यासाठीचा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि फाईट मात्र प्रेक्षकांना जरूर चांगली पाहायला मिळेल. पुढचा बॉल, सेकंड लास्ट बॉल, यावेळी मात्र भिडकावून दिलाय. अगदी कॅमेरामॅनच्या लगतनं चेंडू निघून जातोय, बॉन्डलेनच्या बाहेर येतो हा महत्वपूर्ण षटकार. पूर्ण होते 51 धावा स्कोर बोर्डवर नोंदवल्या जात आहेत. महत्वपूर्ण फलंदाजी करतोय आतापर्यंत आपण पाहिलं तर यश. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर जरूर उडवलाय, मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये लँड झालाय, मात्र तितक्याच वेगाने दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे का? यस, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि इथे पहिल्या सत्राचा खेळ संपन्न होतोय आणि धाव संख्या आपण पाहिलं तर नवापाडा संघाने उर्वरित 5 षटकांमध्ये 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 53 धावा इथे कुठल्या आहेत. जबरदस्त सामना, प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन इथे जरूर पाहायला मिळेल, कारण स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे 11 नवापाडा संघ देखील हा कमी लेखून चालणार नाहीये. तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय निशांत 11 जय हनुमान मोकाशीपाडा हा संघ देखील काच मातब्बर आहे. मात्र गोलंदाज आणि फलंदाजामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण वळूया दुसऱ्या सामन्याकडे. देसाई मोरेश्वर विपक्ष गावदेवी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. यश, हर्षद फौजदार स्वतः संघ नायकाने दुसऱ्या बाजूला
स्वतः संघनायक विनोद इंदारकर या 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कर ओमकार फलंदाजी करत असताना एक निराशा खेळ करू शकला नाहीये. मात्र पाहिजे गोलंदाजीच्या माध्यमातून इथे 54 धावा डिफेन्स करत असताना पंचाचा इशारा येतोय, कॉल येतोय की सामन्याला सुरुवात होते 10:36 पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय तिथे जय सज्ज होते. मात्र सिंगल ची डबल इथे मात्र कन्व्हर्ट केली गेली आणि या 2 धावेने श्री गणेश अकाउंट ओपन होते सचिनच्या माध्यमातून. चांगली सुरुवात, 54 धावांचं टार्गेट इथे सेट धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर 2 धावा सचिन कंप्लीट केल्या गेल्यात. आता मात्र राईटम राऊंड जो गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल थोडासा फ्रंट फुटचा वापर जरूर केला होता, मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय, फक्त दिशा दिली आणि सिंगल कंप्लीट केली आणि स्ट्राइक देखील रोटेट केली गेली. आता मात्र स्वतः संघनायक विनोद इंदारकर स्ट्राइक एंडला येत आहेत. पंचांकडे पाहतायत मिडल स्टंप, ऑफ स्टंप, लेग स्टंप, बॅट कुठे हे करायचे आहे देखील पंचांकडे दाद मागितली जाते. आता मात्र क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना ऑन साइड आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आपण मिड विकेट देखील 30 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. यावेळी मात्र जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाली. एकशा कव्हरच्या दिशेने चेंडू पुढे सरकतोय आणि हा येतोय देखणा चौकार. धावसंख्या 7. पुढचा बॉल यावेळी मात्र पाहायचं लॉंग ऑन क्लिअर केली जाईल का. आता वेगाने पुढे सरकलाय डीपचा खेळाडू, किती वेगाने पुढे आला पहा. जबरदस्त बंटी होते तिथे. बंटीने आपण पाहिलं तर थोडासा मिड विकेट वाईडिशला होते. जवळजवळ आपण पाहिलं तर 22 ते 23 बॉलांचा रनअप कापला या खेळाडूने आणि आपल्या संघासाठी 2 धावा जरुरी ते सेफ केल्या गेल्यात आणि 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतोय. 9 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा विनोद साठी. यावेळी मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो खेळाडू चेंडू फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 1-1-11-11 11 धावा. विनोद इंदारकर स्वतः संघनायक जबाबदारीने फलंदाजी करतोय. कारण जर पाया मजबूत असेल तर तुम्ही कळश जरूर रचू शकता आणि ती पाया भरणी स्वतः संघनायक विनोद इंदारकर करतायत. आतापर्यंत मैदानात खेळ संपन्न झालाय 5 चेंडूंचा आणि धावा येत आहेत त्या 11. म्हणजे चांगली स्ट्राइक रेट इथे पाहायला मिळते विनोदच्या माध्यमातून. तो गोलंदाज ओमकार देखील सज्ज होईल. बरोबर 30 सर्कलच्या बाहेरून हा रनअप घेतोय. यावेळी मात्र बॅटची कडा आणि यष्टीरक्षक मोठ्या विकेटचं पतन, मोठा मासा गळाला लागलाय आणि बॅटर OUT आउट. शॉर्ट सिलेक्शनवर थोडेसे नाराज आहेत कारण बॅटचा फेस ओपन केला होता, मात्र बॅटच्या वरच्या कडेला बॉल ब्रश होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दस्तावण्यामध्ये जाऊन विसावला आणि महत्वाची विकेट विनोद इंदारकर मात्र डगआउट मध्ये येतोय.
वन डाऊनला मैदानात दाखल झाला खेळाडू कैलास मैदानात दाखल होत आहेत. आता मात्र पाहायचंय नवीन ओव्हरचा पहिला बॉल फेकण्यासाठी बंटी मैदानात दाखल होत आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. विकेट जरूर गेलाय मात्र रन रेट इथे मेंटेन ठेवला गेलाय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. नवीन ओव्हरचा पहिला बॉल बंटी यावेळी मात्र पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होईल तर स्ट्राईक एंडला असेल बॅटर सचिन. सचिनने 2 चेंडूंचा सामना केलाय. 3 धावा देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्यात. तो सचिन स्ट्राईक एंडला फुल टॉस बॉल यावेळी मात्र ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडासा लॉंग ऑफ आपण पाहू शकतो. सिंगल तर कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने इथे कंप्लीट केली गेली. रनिंग बिटवीन द विकेट इथे चांगली पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर हे चौथ्यांदा डबल धाव यावेळी आपण मोकाशी पाडायच्या या फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल ओहो ओहो पाहावं लागेल. नो बॉल नो बॉल. सचिन फक्त पाहत राहिला सोडून दिलं. जर या बॉलला जर कनेक्ट केला असतं तर चौकार षटकार जरूर काही पाहायला मिळालं असतं. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये आणि हा नो बॉलच्या अवांतर स्कोरबोर्ड ऍड केला जाईल आणि धावसंख्या 14. आता मात्र फ्री हिट असेल. अंपायर फ्री हिट असेल ना. यस फ्री हिट असेल. आता पाहायचं संधीचं सोनं करेल का सचिन. मोठा फटका खेळण्याची मुभा दिलीये यावेळी गोलंदाज बंटीने. मात्र समोर सचिन तितकाच मातब्बर खेळाडू आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन पाहावी लागेल. चुकीची लाईन. आता मात्र हातावर कंट्रोल राहिलेला नाहीये. पहा किती गुणवंत खेळाडू आहे. या गोलंदाजाचा किंचितसा बॅटला पाय लागला आणि बॅटचं त्यांनी नमन केलेलं आहे. हा आहे आदर्श खेळाडू. ही गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल होता मात्र व्यवस्थित कनेक्ट करू शकला नाहीये आणि फ्री हिटचा पुढचाच बॉल मात्र डॉट येतोय. कमबॅक केलंय यावेळी बंटीने. नो बॉल वाईट नंतर हा डॉट बॉल. वेगवान चेंडू होता. पुढचा बॉल यावेळी फेकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी खोलो टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू उचलला जाईल तोपर्यंत सिंगल इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले जाते. पहिल्या षटकामध्ये एक चौकार जरूर पाहायला मिळाला विनोदच्या बॅटमधनं. मात्र विनोद डगआउट मध्ये आल्यानंतर आपण पाहिलं तर कैलास मैदानात दाखल झालाय आणि एका बाजूला सचिन. आता ह्या जोडीला एक चांगली पार्टनरशिप करणं खूप गरजेचं असेल. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल कैलास. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला बंटी. यावेळी मोठा फटका. उंची तर जास्त पाहायला मिळते. लांबी पाहायला मिळेल का आणि नाही. तिथे एक सोपा झेल टिपला गेला म्हणलाय. मात्र ओमकार क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते आणि खेळ मात्र संपलाय. तो कैलास बॅटर आउट. न्यू बॅटर प्रणय मैदानात दाखल होत आहेत. प्रणय 4थ्या क्रमांकावर मैदानात दाखल झालाय. आतापर्यंत या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्याचा मोह इथे आवडता आला नाही कैलासला. न्यू बॅटर
थोडासा रिधम मध्ये व्यत्यय येतोय. यावेळी मात्र फ्रंट फूटचा वापर जरूर होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या इथे स्थिरावलेली पाहायला मिळते. प्रणव, ज्यावेळी तुम्ही फ्रंट फूटचा वापर करता त्यावेळी मात्र तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. बॉलवर नजर टिकून ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यावेळी तुमचा फुटवरचा वापर हा योग्य ठरला जातो. थोडासा रिदम चुकतोय. ओमकार बंटी तिथे गोलंदाजीसाठी. बंटी प्रेक्षकांच्या माध्यमातून, खेळाडूंच्या माध्यमातून देखील कौतुक केलं जाते, कारण आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिला नाही या खेळाडूने. लो फुल टॉस, यावेळी मात्र लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरकला. सिंगल तर कंप्लीट झाली. 2 धावा मिळतील नाही, फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 17. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा आपण विचार केला तर आपण पाहिलं तर धावसंख्या पाहायला मिळाली होती 11 धावा, आणि त्यानंतर या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. एक वाईट आला, एक नो आला, तरी देखील फक्त 6 धावा खर्च केल्या. म्हणजे कौतुकास्पद कामगिरी केली गोलंदाज बंटीने. एक डबल, एक सिंगल, 2 सिंगल आणि एक नो आणि एक वाईट, अशा 6 धावा खर्च केल्या. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजांना जकडून ठेवले असंच म्हणावं लागेल. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला सीमारेषेचं संरक्षण करण्यासाठी सज्ज पाहायला मिळतील. तर आता मात्र पाहायचं नवीन ओव्हरचा पहिला बॉल संघनायक अभिषेक चौधरीने सोपवलाय, तो यश चौधरीच्या हातामध्ये. आता मात्र पाहायचे डीपला आपण पाहतो एक शॉर्ट थर्ड फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट, एक वाईडिशला आणि एक लॉंग ऑनला, आणि एक लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर देखील आपण डीपला पाहतोय. कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू आणि एक शॉर्ट थर्ड मॅन. यावेळी मात्र पहिलाच बॉल भिडकावून दिलाय. येतो हा महत्वपूर्ण विजयाकडे वाटचाल करणारा षटकार. आता मात्र अटॅकिंग मूड मध्ये दिसतोय यावेळी प्रणय. पहिल्या बॉल डॉट खेळला, त्यानंतर सिंगल आणि तदनंतरचे लागोपाठचे 2 षटकार. आता मात्र पाहायचं बॅटचा फेस ओपन केलाय, प्रहार करायला सुरुवात केली, अटॅकिंग मूड मध्ये दिसतो आणि फलंदाज गोलंदाजाला वीक करतोय, कारण या फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल. तदनंतर मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील आपण पाहतोय. छोट्या बालकांनो, लहान मुलं आपण थोडेसे लांब खेळा, कारण मोरेश्वर पाटील यांचे सुपुत्र आहेत, म्हणजे तो देखील क्रिकेटर होईल यात शंका नाही.
ओहो, इथे पाहायचंय लाहीन चुकीची आहे. डावी एसटीच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा येतोय वाईट बॉल. पंचांची भूमिका शेखर हिरुड आहेत, तो दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच सुदीप अंबवणे ही पंचांची भूमिका साकारतात. तर थर्ड अंपायर साठी जतीन भुयाळ यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला खेळले, तर मात्र सिंगल तर कंप्लीट झाली आहे. सिंगल यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला डीपला लॉंग ऑफला तिथे सज्ज आहेत आणि फक्त सिंगलच एकेरी दुहेरीने. ज्यावेळी मोठे फटके येत नाही त्यावेळी मात्र एकेरी दुहेरीने मात्र स्ट्राईक रेट रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी नाही तर तू अशी भूमिका या दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ चांगला पाहायला मिळतो. संवाद आहे आणि आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देखील देत आहेत. फुलटॉस इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे, दूर जवळपास खेळाडू नाहीये. प्रयत्न केला होता मात्र यश आले नाहीये आणि येतो हा चौकार. थर्ड अंपायरला इथे पाचारण केले गेले. हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. एक्झॅक्टली आपण पाहिलं तर कमरेच्या वर बॉल होता की अजून काही चित्र फक्त पंच पाहतील. आपण दोन्ही खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर आहेत ते आपण पाहायचं नाहीये, तर ऑफिशियल पंच ज्यावेळी असतात त्यावेळी मात्र डिसिजन हा नक्कीच योग्य येतो. तर आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये देखील ऑफिशियल आलाय, कारण मोठमोठ्या स्पर्धा होतात. फेअर डिलिव्हरी, कारण आपण पाहिल्यानंतर बॉल थोडासा डाऊन होताना दिसला. उंची जरूर होती मात्र बॉल हा डाऊन डिलिव्हरी होत होता, त्यामुळे हा फेअर डिलिव्हरी घोषित केला गेलाय. आतापर्यंत धावसंख्या आपण स्कोर बोर्डवर पाहिली तर 36 धावा. 36. पुढचा बॉल यावरतो मात्र शॉट फाईनला. थोडासा खेळाडूंनी चूक केली आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे. 3 खेळाडू येत आहेत आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर. काय घडलं मैदानामध्ये, सर्व काही सुरळीत सुरू होतं मात्र 3 खेळाडू चेंडूला थांबू शकले नाही. येतोय चौकार. मॅरिट वर फलंदाजांना नाचवावं लागेल, हीच भूमिका साकारावी लागेल. कारण समीकरण 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा, थोडासा स्पीडअप. बरोबर 10:36 मिनिटांनी बॉल डिलिव्हर झाला होता आणि त्यानंतर आता 10:54 मिनिटं होत आहेत. चला स्पीडअप करा थोडासा, कारण आज मेगा फायनल देखील आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि आपण पाहतोय आपल्या मैदानाच्या अगदी डाव्या बाजूला टावर उभे आहेत, त्यामुळे अंधार हा लवकर पडतो. त्यामुळे शेवटची मेगा फायनल ही नक्कीच 4 ते 5 षटकांची खेळण्यास मिळेल, यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. वेळ कमी घ्या. अंपायर आपण थोडासा कॉल द्यायचा आहे, आपण खेळाडूंना थोडा स्पीडअप करायचा आहे. आणि विनोद पहा एक कान मंत्र देऊन आलाय, तर त्यांचा संघ विजयाकडे वाटचाल करतोय. समीकरण 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज स्वतः आपण पाहतोय ओमकार जोशी.
नवीन ओव्हरचा पहिला बॉल सचिन साठी यावेळी मात्र खोदून काढलाय, मात्र तिथे खेळाडू सज्ज आहे. 2 धावा मिळतील का? ओहो पहा, लेझी लेझी 1 2 3 बाउन्सने चेंडू गोलंदाजाकडे जातोय, म्हणजे लेझीपणा पाहायला मिळतोय. थोडासा सामना इथे सोडलाय की काय असा प्रश्नचिन्ह आहे. मात्र गोलंदाज कमबॅक करून देऊ शकतो. ओमकार जोशीकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, अनुभवाचं गाठोडे आहे. मात्र त्या गाठोड्यातनं चेंडू फेकावे लागतील. लाईन लेंथ परफेक्ट ठेवायला लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. या सामन्यावर विजय मिळवायचा असेल तर ही जोडी फोडावी लागेल, विकेट मिळवावे लागतील. आता मात्र समीकरण असेल, चेंडू शिल्लक आहे ते 11, धावा हव्यात 12. ओहो, सज ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, जबरदस्त देखणा फटका पाहायला मिळाला. मात्र तितकंच चांगले क्षेत्ररक्षण देखील होते. मिळतील त्या 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळते. एका बाजूला सचिन तर दुसऱ्या बाजूला प्रणय. प्रणयच्या बॅटमध्ये 2 चौकार 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. तो सचिन हा सलामीचा बॅटर, आतापर्यंत खेळपट्टीवर दटू नये. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 11 धावा जरूर पाहायला मिळाल्या, आणि 11च्या 11 धावा धावून कुठल्यात हे विशेष आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक केलाय, पॉइंट गली क्षेत्रामध्ये तिथे चेंडू सहजरित्या उचलला गेलाय आणि धाव देखील इथे कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने विजयाकडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय स्वर्गीय निशांत 11 जय हनुमान मोकाशी पाडा हा संघ विजयाकडे वाटचाल करतोय. आतापर्यंत चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा हव्यात 9, म्हणजे सामना बॅलन्स आहे. अजूनही कमबॅक करू शकतो नवापाडा संघ. तो दुसऱ्या बाजूला मोकाशी पाडा. पुढचा बॉल, ओहो इथे व्हाईट यॉर्कर फेक टाकला होता, मात्र जसा आला तसा बॅटच्या रडार मध्ये घेतलाय आणि फेकून दिला, अक्षरशः बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. आता मात्र समीकरण असेल 8 बॉल 5 धावांची आवश्यकता. अटॅकिंग मूड मध्ये पुन्हा एकदा प्रणय. ओहो इथे पाहिजे सामना संपवलाय की फलंदाज बाद होईल. ओ स्वतःला हवेमध्ये झेपावून दिले, आपल्या संघासाठी कमिटमेंट देतोय. मात्र 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या. कौतुक करावं लागेल जयचं, स्वतःला हवेमध्ये झेपावून दिले. 6 धावा इथे रोखण्यासाठी प्रयत्न केला, मात्र 2 धावा जरूर धावून पूर्ण केल्या. संघासाठी 2 धावांचं योगदान फलंदाज प्रणवच्या माध्यमातून, तर दुसऱ्या बाजूला जयचं कौतुक करणं देखील तितकंच. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, यश पुढे सरकलाय. मात्र काय घडलं? कॅचेस विन द मॅचेस हा क्रिकेटचं सूत्र आहे. मात्र आता कुठेतरी पाडा संघाच्या खेळाडूंनी सामना सोडलाय की काय, पूर्णपणे दडपणाखाली या मैदानात वावरताना पाहायला मिळतोय. मात्र ह्या दडपणाला तुम्हाला खेळ करा लढाई आहे. या फडके पाडा आयोजित स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड आहे. मात्र कुठेतरी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, कमजोर पाहायला मिळते. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज निनाद जाधव, षटक पूर्ण. 1 मिनिट, 1 धावेची आवश्यकता. 55 धावा डबल 5. विजयाची धाव पाहायचं कशी येईल. आता मात्र क्लोज फिल्डिंग सजवली जाते. गोलंदाज निनाद. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. मात्र पाहायचं असं भरपूर वेळा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घडलंय. ओहो पहिला तर डॉट आलाय, मात्र कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये एका 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील डिफेन्स केली गेलेली आहे. असे अनेक सामने आहेत. मात्र इथे निनाद करेल का तसं काही, मात्र पाहायचंय. समोर बॅटर देखील सेट आहे सचिन. यावेळी मात्र हवेमध्ये जरूर आहे, झेल होईल का? ओहो
झेल सुटतोय आणि मात्र इथे मोकाशीपाडा संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन मोकाशीपाडा संघ आणि हार्डलक नवापाडा संघ. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आपण नक्कीच वळणार आहोत